नमस्कार. कथाबुक मराठी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. दिवाळीची कथा. दिवाळी म्हणजे रोषणाई, फराळ, धम्माल, स्वच्छता, रांगोळी आणि दिव्यांचा सण. आपण कधी विचार केला आहे का की आपण हा सुंदर सण का साजरा करतो? हा पवित्र सण कधी सुरू झाला याचा विचार केला आहे का? तर जेव्हा धन्वंतरी प्रकट झाले, पौराणिक मान्यतेनुसार सतयुगात पहिली दिवाळी साजरी केली. धन्वंतरी प्रकट झाल्यामुळं धनत्रयोदशी साजरी होऊ लागली. त्याच्यानंतर संपत्तीची देवी लक्ष्मी प्रकट झाली आणि दिव्यांच्या उत्सवानं त्यांचं स्वागत झालं. दिवाळी म्हणजे दिव्यांची आरास. दिवाळी हा एक सण नसून 7 छोट्या छोट्या सणांचा समूह आहे. या प्रत्येक दिवसाच्या सणांची एक कथा आहे. पहिला दिवस म्हणजे एकादशी. दिवाळीचा पहिला दिवा म्हणजे अश्विन कृष्ण एकादशी. ही भगवान विष्णूंना समर्पित आहे. या दिवशी व्रत करतात. भगवान विष्णूचं अखंड नामस्मरण करावं. या एकादशीस रंभा एकादशी सुद्धा म्हणतात, कारण मुचकुंद राजाचा जावई शोभन याने या दिवशी एकादशीचा उपवास केला होता. भूक सहन न झाल्यानं तो मरण पावला. एकादशी व्रताच्या पुण्यामुळे त्याला मृत्यूनंतर मंदार पर्वतावरील देवनगरीत राहायला जागा मिळाली आणि सेवेला रंभा अप्सरा म्हणून या तिथीला रंभा एकादशी म्हणतात. दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे वसुबारस. गोवस्त द्वादशी म्हणजे वसुबारस. हा अश्विन कृष्ण द्वादशीचा दिवस. या दिवशी गायीची पाडसासह संध्याकाळी पूजा करतात. काही ठिकाणी या दिवसापासून अंगणात रांगोळी, शेणापासून गवळणी घालण्यास सुरुवात करतात. दिवाळीचा तिसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी. धनत्रयोदशी हा दिवाळीचा तिसरा दिवस. धनत्रयोदशी ही अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील 13वी तिथी. जेव्हा देवांनी व असुरांनी समुद्र मंथन केलं, तेव्हा त्यातून या दिवशी भगवान धन्वंतरी अमृतकुंभ घेऊन प्रकट झाले. धन्वंतरी हे देवांचे वैद्य म्हणून या दिवशी धन्वंतरीची पूजा करतात. धन्वंतरी हे आयुर्वेदाचे जनक म्हणून डॉक्टर व वैद्य समाज धन्वंतरीची विशेष पूजा करतात. दिवाळीचा चौथा दिवस नरक चतुर्दशी. अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील 14वी तिथी. या दिवशी पहाटे लवकर उठून शरीराला उटणं लावून स्नान केलं जातं. यास अभ्यंग स्नान असं म्हणतात. पुराणानुसार नरकासूर प्राग्ज्योतिषपूर राज्याचा राजा होता. त्यानं अनेक राजांना हरवून त्यांच्या कन्या व त्या राज्यातील स्त्रियांचं अपहरण केलं. नरकासुरानं अशा एकूण 16,108 स्त्रियांना पळवून नेलं व मणी पर्वतावर एक नगर वसवून त्यात त्यांना बंदी बनवून ठेवलं. संपत्ती लुटली. मानवांना व देवतांना त्रास दिला. श्रीकृष्णांनी नरकासुराकडे दूत पाठवून सर्व बंदिवासातील स्त्रियांना मुक्त करण्यास व अन्य जुलम लयलूट थांबवण्याची विनंती केली. पण नरकासुरानं ही विनंती धुडकावून लावली. श्रीकृष्णास युद्ध करण्याचं आवाहन दिलं. भगवान श्रीकृष्णांनी सत्यभामेसह गरुडावर स्वार होऊन प्राग्ज्योतिषपुरावर आक्रमण केलं व नरकासूर वधाने सर्व प्रजेला आनंदी केलं. नरकासुराच्या बंदिवासातील स्त्रियांना मुक्त केलं. त्यांचे कुटुंबीय त्या स्वीकारण्यास तयार नव्हते. हे जाणून श्रीकृष्णांनी त्या 16,108 कन्यांसोबत विवाह केला व त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळवून दिली. मृत्यूसमयी नरकासुरानं श्रीकृष्णास प्रार्थना केली होती की त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या मृत्यूला एखाद्या उत्सवाप्रमाणे आनंदाने साजरं करावं. कृष्णाच्या पराक्रमाचे स्मरण म्हणून नरक चतुर्दशी साजरी करतात. असं पण म्हणतात की नरकासुराचा वध करताना कृष्णाच्या शरीरावर
त्याच्या रक्ताचे शिंतोडे उडाले होते. हेच रक्त साफ करण्यासाठी श्रीकृष्णाने तेल व उटणे लावून स्नान केलं. तेव्हापासून त्या दिवशी अभ्यंग स्नान करण्याची परंपरा सुरू झाली. दिवाळीचा 5वा दिवस लक्ष्मीपूजन. दिवाळीचा मुख्य दिवस हा लक्ष्मीपूजन अर्थात अश्विन अमावस्येचा. या दिवशी माता लक्ष्मीची मनोभावे पूजा केली जाते. पुराणानुसार समुद्र मंथनातून माता महालक्ष्मी या तिथीला प्रकट झाली होती. द्वापार युगात द्यूत खेळात पांडव आपले सर्व राजवैभव हरले. तेव्हा वनवासात असताना युधिष्ठिर व द्रौपदीनं अश्विन अमावस्येला या तिथीला महालक्ष्मीची विधिवत पूजा केली. माता महालक्ष्मीच्या आशीर्वादानं पांडवांना पुन्हा राज्य धन वैभव प्राप्त झालं. त्रेतायुगात श्रीराम आपला 14 वर्षाचा वनवास पूर्ण करून या स्थितीला अयोध्यास आले. तेव्हा अयोध्यावासियांनी रोषणाई करून त्यांचं स्वागत केलं. दिवाळीचा 6वा दिवस बलिप्रतिपदा. दिवाळीचा 6वा दिवस हा बलिप्रतिपदेचा असतो. बलिप्रतिपदा कार्तिक शुद्ध प्रतिपदे दिवशी साजरी करतात. या दिवसाच्या अनेक कथा प्रचलित आहेत. सत्ययुगात बळी नावाचा एक दैत्य राजा होता. तो दानशूर, प्रजाप्रेमी व सत्यवचनी होता. महाराज बळी शेतकऱ्यांप्रती विशेष स्नेहभाव ठेवत. म्हणून बळी हा एक शेतकऱ्यांचा राजा म्हणून प्रसिद्ध आहे. एकदा दैत्यगुरु शुक्राचार्याच्या सांगण्यावरून बळीने 100 यज्ञांचा संकल्प केला. यज्ञाच्या प्रभावाने बळी हा अजय होणार होता. त्यामुळे देवतांनी भगवान विष्णूंना साकडं घातलं. भगवान विष्णू बुटुक ब्राह्मण अवतार धारण करून बळीकडे याचक म्हणून गेले. तेव्हा तुला काय हवं ते माग, असं बळीराजा म्हणाला. यावर फक्त 3 पद भूमीच मला हवी, असं वामनदेव म्हणाले. भगवान वामनांनी मागितलेली 3 पद भूमीचे दान ऐकून महाराज बली अहंकाराने हसू लागला. तेव्हा मी तुला 3 पद भूमी देत आहे, असं बळी महाराज म्हणाले व त्यांनी तसं वचन दिलं. वचन प्राप्त होताच वामनदेवांनी विश्वरूप धारण करून एका पदात संपूर्ण पृथ्वी, दुसऱ्या पदात संपूर्ण स्वर्गलोक व्यापला व मी 3रे पद कुठे ठेवू अशी विचारणा बळीराजा महाराजास केली. तेव्हा राजा बळीचा अहंकार नष्ट झाला व हा कोणी साधारण बुटक ब्राह्मण नसून साक्षात नारायण आहेत हे त्यास उमगलं. त्याने विनम्रतेने आपलं शीश सादर करत 3रं पाऊल माझ्या मस्तकावर ठेवा अशी प्रार्थना केली. राजा बळीचा नम्र स्वभाव पाहून वामनदेवानं त्यांना पाताळचं राज्य बहाल केलं. तसंच बळीराजाची सत्वशीलता पाहून स्वतः त्याचे द्वारपाल झाले. तसंच बळीराजास चिरंजीव होण्याचं वरदान दिलं. या दिवशी नवीन विक्रम संवत सुरू होतो. गुजराती समाजामध्ये या दिवसापासून नवीन वर्षाची सुरुवात करतात. बलिप्रतिपदा हा 3.5 मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त आहे. या दिवसापासून व्यापारी वर्ग नवीन वही खात्याची सुरुवात करतात. दिवाळीचा 7वा दिवस भाऊबीज. दिवाळीचा शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीज. कार्तिक शुद्ध द्वितीयस भाऊबीज साजरी करतात. याला यमद्वितीया असं म्हणतात. या मागील पौराणिक कारणही या दिवशी यम आपली बहीण यमुना हिच्या घरी गेला. तिने यमाला ओवाळलं. यमानंही आपली बहीण यमुनेस भेटवस्तू देऊन तिच्या सुखसमृद्धीसाठी ईश्वरचरणी प्रार्थना केली. हेच कारण आहे की या दिवशी बहीण भावाला ओवाळून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. भाऊ ओवाळणीच्या ताटात ओवाळणी देऊन बहिणीचा सत्कार करतो. तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. कथा आवडली असल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.